नमस्कार. स्नेहा टी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन विषय बघणार आहोत. ज्या वेळेला आपण झोपतो, रात्री आपल्याला झोप लागते शांत, आणि त्या शांत झोपेमध्ये, त्या शांत झोपेचं रहस्य काय आहे? जी आपल्याला गाढ निद्रा लागते, त्याचं रहस्य काय? ज्या वेळेला रात्र हळूहळू जमिनीवर येत असते, दिवसभराचा गोंगाट जो आहे आजूबाजूचा, तो शांत होऊ लागतो आणि मनाच्या या आपल्या आकाशात जे दिवसभर विचार चालू असतात, दिवसभराच्या विचारांचे ते पक्षी आपल्या घरट्याकडे परतू लागतात. आणि मग येतो तो क्षण जेव्हा मनुष्य रात्री डोळे बंद करतो, डोळे मिटतो आणि पाहता पाहता एका अद्भुत दुनियेत तो जातो. कुठल्या दुनियेत तो जातो? कारण दिवसभर फक्त त्याच्या डोक्यात एकच विचार असतो, मी, माझं, माझ्यासाठी, मी, माझं आणि माझ्यासाठी. या विचारांनी मनुष्य अगदी व्यापलेला असतो दिवसभर. पण रात्र झाली, डोळे मिटले की हे सर्व काही सुटतं त्याच्या मनातलं. त्याची पद, प्रतिष्ठा, संपत्ती, नाती, चिंता, स्वप्न, संघर्ष, यश, अपयश सगळं काही मागे राहतं. आणि झोपेच्या दारातून तो जेव्हा आत जातो, त्या दालनात जातो झोपेच्या, तेव्हा जाताना तो काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. कारण झोप ही केवळ झोप नसते, तर एका अज्ञात अशा शक्तीसमोर तुम्ही केलेलं समर्पण असतं. पूर्ण समर्पण आपण या शक्तीपुढे करत असतो. असं म्हणतात की दररोज रात्री आपण मरतो आणि पुन्हा सकाळी आपण जिवंत होतो, असं झोपेच्या बाबतीतही म्हटलं जातं. कारण झोप म्हणजेच एक छोटासा मृत्यू आणि सकाळ म्हणजे एक नवा जन्म. रात्री झोपल्यानंतर आपल्याला ठाऊक नसतं आपण सकाळी उठणार का नाही उठणार, आपली सकाळ होणार का नाही होणार. रात्री आपण स्वतःला या जो विश्व चालक आहे त्याच्या स्वाधीन करून टाकतो. आपल्या हृदयाची धडधड, श्वासांची लय आणि शरीरातील असंख्य विचार, यातील काहीही आपण नियंत्रित करत नसतो. झोपेमध्ये आपल्याला काही कळतच नसतं आपण काय करतोय. तरीही एक तुमच्यावर असलेली अदृश्य कृपा तुम्हाला सांभाळत असते. कोणती आहे ती नियंत्रित करताना एक अदृश्य कृपा तुमची कोणची आहे? कधी विचार केला आहे का? कारण झोपताना आपल्याला खात्री नसते की पहाटे आपले डोळे उघडतीलच म्हणून. तरीही आपण रात्री झोपताना निर्धास्तपणे झोपतो. निर्धास्तपणे त्या विश्वचालकावर आपलं सगळं भार टाकतो. आणि हा विश्वास आपल्याला येतो कुठून? हा विश्वास कुठून येतो आपल्याजवळ की मी निर्धास्तपणे झोपलोय, सकाळी झाल्यावर मला जाग येणारच आहे. कदाचित तो विश्वास आपल्या या आत्म्याला त्या परमचैतन्याशी असलेल्या नात्यातून मिळत असावा. आपला हा जो आत्मा आहे आणि परमचैतन्याचा जो आत्मा आहे, त्या नात्यातून आपल्याला हा विश्वास त्यांनी आपल्या मनात ठेवला आहे. जतन करून ठेवावा लागतो हा विश्वास की आज रात्री मी झोपतोय, उद्या सकाळी मला जाग येणारच आहे. कारण जर ध्यानात साधक जे काय करतो, ध्यान करताना ते जाणीवपूर्वक स्वतःला शांततेकडे नेतो. पण झोपेत निसर्ग स्वतः आपल्याला या शांततेच्या गर्भात घेऊन जातो. जो निसर्ग असतो तो शांततेने या गर्भात, शांततेच्या गर्भात रात्री आपण झोपलो की घेऊन जातो. म्हणूनच असा एक आनंद लपलेला आहे या गाढ झोपेत. ज्या क्षणी त्यावेळीला ना कुठली इच्छा असते, ना अपेक्षा असते, ना दुःख असतं, ना सुख असतं. फक्त अस्तित्व असतं, फक्त आपलं अस्तित्व असतं. पण आपल्याला ते ठाऊक नसतं. आपण निराकार, निर्विकार, निशब्द आणि अस्तित्व फक्त आपलं आहे, अशा अवस्थेत आपण झोपलेलो असतो.
आणि कदाचित त्या गहन शांततेत आत्मा क्षणभर स्वतःच्या मूळ स्वरूपाला स्पर्श करत असावा. ती जी गहन गूढ शांतता असते रात्रभराची, त्यावेळेला आपला जो आत्मा आहे तो क्षणभर आपल्या त्या परमात्म्याच्या स्वरूपाला स्पर्श करीत असतो. आणि मग पहाट होते आणि पूर्व दिशेला प्रकाशाचा पहिला किरण जन्माला येतो आणि मग हळूच आपले डोळे उघडतात. आपल्याला जाणवतं श्वास अजूनही चालू आहे, आपला हृदय अजूनही धडधडतंय आणि जीवन आपल्याला पुन्हा एकदा हाक देतंय, चल उठ कामाला लाग, चल उठ कामाला लाग, असं जीवन आपल्याला बोलवतंय. आणि तो क्षण साधा नसतो, कारण ती कृपा असते आपल्यावर, त्या परब्रह्म अशा त्या निसर्ग आणि विश्वचालकाची, त्या परमात्म्याची आपल्यावरची कृपा आहे. त्या कृपेमुळेच आपण या झोपेतून जागे होत असतो. कारण प्रत्येक सकाळ ही आपल्याला आपल्या पात्रतेने नाही मिळत, तर ती आपल्याला दिलेली एक नवीन संधी असते. परमात्म्याने तुमच्यासमोर दिलेली एक संधी आहे. काल केलेली जी काही चूक आहे, कालपर्यंत केलेल्या ज्या चुका आहे त्या निवारण कर आणि पुन्हा तुला चांगलं जगण्याची तुला संधी मी दिली आहे, असं जणू काही विश्व सांगत असतो. तो विश्वचालक आपल्याला सांगत असतो. तो म्हणतो अजून तुझा प्रवास पूर्ण झालेला नाही आहे, अजून काही तुला अनुभव घ्यायचे आहेत या जगाचे, अजून काही कर्म करायची आहेत आणि ती कर्म पूर्ण करण्यासाठी तुला पुन्हा मागच्या चुका न करता पुन्हा चांगल्या रीतीने आत्मविश्वासाने तुला पुढे जायचे. तुझ्या आत्म्याला परमात्म्याशी विलीन होऊ दे आणि मग तू तुझ्या सगळ्या ज्या चुका झालेल्या आहेत आजपर्यंतच्या त्या टाळ आणि त्या पुढे तशा चुका न होऊ देता तुझा जो कर्म करण्याचं जे काम आहे ते तू अजून कर, कारण अजून तुझी वेळ आलेली नाही आहे. आणि मग कदाचित अध्यात्माची जी जाणीव होते आपल्याला, ती याच जाणीवेतून होत असावी. कारण या जीवनावर आपला अधिकार तर काहीच नाही, आपला फक्त सहभाग आहे. आपण या जगाचे मालक नाही, तर आपण केवळ निमित्त आहोत. कारण आपण रात्री झोपताना संपूर्णपणे त्या विश्वचालकापुढे समर्पण करीत असतो आणि सकाळी उठताना कृतज्ञतेने मस्तक झुकवतो. तेव्हा त्याचा प्रत्येक श्वास ध्यान बनतो आणि प्रत्येक दिवस ही साधना बनते आणि प्रत्येक रात्र ईश्वराच्या कुशीत विसावल्यासारखं आपल्याला वाटू लागतं. मग झोप ही फक्त विश्रांती राहत नाही आणि जाग येणं ही फक्त दिनचर्या होत नाही. तो आहे दररोज घडणारा एक आध्यात्मिक उत्सव आहे, गूढ असा आध्यात्मिक उत्सव बनतो. तिथे प्रत्येक रात्र फक्त अहंकाराचा विसर्जन सोहळा असतो. सगळी जी रात्र असते ती अहंकार जो आपल्यामध्ये आहे तो अहंकार आपल्यातला विसर्जन पावत असतो. मी माझं माझ्यासाठी काहीही उरत नाही. आणि प्रत्येक जी सकाळ होत असते, पहाट होत असते, ती आपल्याला आत्मजागृतीचा नवीन उदय घेऊन येत असते. मग ज्याला या रहस्याची अनुभूती आली, ज्याला हे रहस्य समजलं की जीवन हे जगायचं नाही तर ते कृतज्ञतेने स्वीकारायचं असतं. जीवन फक्त जगत नाही आपण, त्या विश्वचालकाला सकाळी तू मला रात्री झोपवलंस आणि सकाळी तू मला उठवलंस, हे कृतज्ञतेने स्वीकारायचं असतं. कारण आपण जेव्हा सोन्याची मोड देतो तर आपण दुसरं सोनं खरेदी करू शकतो, पण जर आपण आपल्या अवतीभोवती असलेली सोन्यासारखी माणसं जर आपण तोडून टाकली तर ती पुन्हा घेता येत नाहीत. असं हे झोपेमागचं गूढ रहस्य आहे की जे त्या विश्वचालकाने तुमच्या पुढे उलगडलेलं आहे. फक्त रात्री तुम्ही झोपलात की तुमचे सगळे विचार थांबतात, सगळ्या कृती थांबतात, देहाच्या ज्या काही अवस्था आहेत त्या थांबतात आणि फक्त आपलं हृदय धडधडत असतं. म्हणून आपण त्या विश्वचालकाच्या जवळ पोहोचलेलो असतो. तो जणू काही एक मृत्यूच असतो रात्रीचा. आणि पहाट झाली, सकाळ झाली की पुन्हा आपल्याला जाग येते
तेव्हा तो विश्वचालक जो आहे तो आपल्याला पुन्हा जन्म घालत असतो. आणि जन्म घालत असताना तो म्हणत असतो की या जन्मात म्हणजे या आजच्या दिवसाला तू कोणतं तरी असं चांगलं काम कर जे आधी तू काही केलं नाहीस, ते तू आता पुढे कर. आणि ज्या काही तुझ्या हातून चुका झाल्या त्या सगळ्या विसर, त्या सगळ्या जाऊ दे, असं तो जगतचालक जो आहे, जो विश्वकर्ता आहे, तो आपल्याला जणू काही सांगत असतो. आणि त्या विश्वचालकाची आज्ञा मानून आपण जर कृतज्ञतेने त्याच्यापुढे डोकं झुकवलं, आपलं शरीर झुकवलं, नम्रतेने त्याच्यापुढे वाकलो, तर तो जो विश्वचालक आहे, जो जगज्जेता आहे, जगन्नायक आहे, तो तुमच्यावर अवश्य कृपा करेल आणि तुमचा अध्यात्माचा जो मार्ग आहे तो आपोआप खुला होईल. आणि तुमच्या मनातल्या वाईट विचारांना तो थारा देऊ शकत नाही तुमच्या मनात. आणि तुमचं मन जे आहे ते अतिशय पवित्र असं होईल. कारण तुम्ही रात्री झोपताना सगळं समर्पण त्या विश्वचालकाकडे केलेलं आहे. आणि उठताना तुम्ही कृतज्ञतेचा भाव मनात ठेवून जागे होत असतात. म्हणजेच या विश्वात तुमच्या ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका तुम्ही दुरुस्त करण्यासाठी पुन्हा तुम्हाला दुसरा दिवस दिलेला आहे त्या विश्वचालकाने. आणि त्या चुका न करता तुम्ही तुमचं आयुष्य कशा रीतीने घालवता हे जणू काही तो बघतोय. आणि दररोज आपल्याला रात्री तो मृत्यू देत असतो आणि परत सकाळी आपल्याला पुन्हा नवा जन्म देत असतो. तर असं हे आपले गाढ निद्रेचं हे गूढ रहस्य ज्याला समजलं, ज्याला कळलं, तो या भवसागरातून पार होतो आणि त्या जगतचालकापुढे आपलं कृतज्ञतेने आपलं जे शिर आहे ते झुकवतो त्याच्या पायाशी. आणि तिथूनच मग आपला अध्यात्माचा प्रवास हा सुरू होतो. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.